नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रुप बी मध्ये मी आकाश विटेकर तुमचे सहर्ष स्वागत करतो। आता मी तुम्हाला माझ्याबद्दल एक थोडीशी माहिती देतो, कल्पना देतो। मी माझं शिक्षण एमएससी इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कंप्लीट केलेलं आहे। एमएससी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये मी टीचिंग फील्ड मध्ये 7 वर्षापासून शिकवतो, मुलांना गायडन्स करतो, 11वी 12वी 8वी 9वी 10वी। आणि आता मी आपल्या स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससी, आरोग्य सेवक आणि सरळ सेवा या या मुलांसाठी सायन्स हा घटक शिकवणार आहे। तरी मी आरोग्य सेवकचा पेपर दिला होता, मला तांत्रिक घटकामध्ये 80 पैकी 80 मार्क होते आणि ते पूर्ण सिलेबस वगैरे मी स्वतः बॅच न लावता कव्हर केला होता। तरीही तुम्हाला एक चांगल्या प्रकारे मी आता एमपीएससी साठी मार्गदर्शन करणार आहे। बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये बघा तर आपण सिलेबस काय काय बघणार आहे। आपल्याकडे 3 सेक्शन असतात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। फिजिक्स मध्ये बघा, बायोलॉजी मध्ये काय काय बघायचं आपल्याला, क्लासिफिकेशन बघायचे, पेशी बघायचे आहे, रोग बघायचे, पोषण आणि वनरोग म्हणजे प्लांट मध्ये काय डिसीज असतात हे आपल्याला मित्रांनो बघायचे। आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने, म्हणजे ट्रिक वापरायच्या, कसं लक्षात ठेवायचं, सिक्वेन्स बनवायची, या पद्धती मी तुम्हाला वापरायला शिकवणार आहे। चला, आता फिजिक्स मध्ये काय आहे, लाईट, प्रकाशाचे परावर्तन काय असतात, प्रकाशाचे अपवर्तन काय असतं, लाईट कशा प्रकारे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमावर जातो आणि तो कशा प्रकारे, म्हणजे त्याचा काय म्हणतो आपण, त्याचा अँगल, त्याचा कोन चेंज होतो, आपत्ती किरण काय असतो, परावर्तित किरण काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे। त्याच्यानंतर साऊंड, साऊंड कशा प्रकारे ट्रॅव्हल करतो, साऊंड आपण कसा मोजू शकतो, ठीक आहे, त्याच्या तरंग लांबी कशा असतात, या सगळ्या गोष्टी, तरंग लांबी म्हणजे काय, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे। त्याच्यानंतर विद्युत चुंबक, इलेक्ट्रिसिटी काय असतं, मॅग्नेटिझम काय असतं, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेचे परिणाम काय असतात, हे आपण याच्यामध्ये बघणार आहे। त्याच्यानंतर केमिस्ट्री बघा मित्रांनो, ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर कसं कसं असतं, ॲटॉमिक नंबर काय असतो, अणु अंक काय असतो, अणु वस्तुमान काय असतं, याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर बघा, केमिकल बॉन्डिंग दिली, केमिकल बॉन्डिंग मध्ये कशा प्रकारे 2 ॲटम एकत्र येतात, म्हणजे त्यांची बॉन्डिंग कशी होते, आयनिक बॉन्ड काय असतो, आयनिक बंध काय असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड काय असतो, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत। त्याच्यानंतर धातू आणि अधातू म्हणजे मेटल काय असतं, नॉन मेटल काय असतं, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे। चला तर मित्रांनो, सुरू करूया आपला हा नवीन एमपीएससी चा ग्रुप बी साठीचा प्रवास। आकाश विटेकर सरांसोबत, धन्यवाद।